Good morning, friends. Welcome to Standard Ninth, my English course book. We will see a poem from Unit 3.1 named Coromandel Fishers, written by a well known Indian poet, Sarojini Naidu. In this poem, the poet Sarojini Naidu talks to the fisherman. She tells fishermen what they should do and what they should not do. This is the period where British were ruling over India. So she is telling the Indians to wake up and fight against British also. We will see the poem and its explanation. Rise, brothers, rise. The wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Now we will see explanation of these first two stanzas. In first stanza, poet says to fishermen that they should rise and go for their work. इथं सरोजिनी नायडू केवळ मच्छीमारांनाच नव्हे तर इतर लोकांना देखील जागे होण्याचं संबोधित करत आहेत. सरोजिनी नायडू सांगतात की मच्छीमारांनो तुम्ही सर्वांनी जागे व्हा. वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे इथं त्या सांगतात की जसं सूर्य उगवतोय नवीन किरण नवीन आशेचं किरण जागा होतं त्याच पद्धतीने मच्छीमारांनी पण जागं व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या कामाकडे निघायला हवं. इथे फक्त तेच नाही मच्छीमारांना संबोधित केलेलं नसून त्यांनी आपल्या देशातल्या जवानांना देखील संबोधित केलेलं आहे ह्या कवितेतून की त्यांनीही जागा व्हायला पाहिजे. त्यांनीही लढा देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध सज्ज व्हायला हवं असं कवित्री इथं पहिल्या ओळीमध्ये सांगत आहे. द विंड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all the night. ही तर सेकंड पूर्ण रात्र समुद्रामध्ये वारे वाहत असतात आणि ते पूर्ण रात्रभर समुद्र आपलं कार्य करत असतो आणि जे वारे वाहताना आपल्याला दिसतं ते रात्रभर वारे वाहून वाहून ते थकलेले आहे आणि सकाळच्या पहरी कवित्रीने तुलना एका छोट्या बाळा जसं हे बाळ रात्री झोपताना रडतं आणि सकाळ झाल्यावरती शांतरीते आईजवळ झोपतं त्याच पद्धतीने कवित्रीने समुद्राची तुलना केलेली आहे. समुद्र देखील रात्रभर वारं वाहत त्याच्यामध्ये ते शांत आता सकाळी पहाटेच्या कुशीत झोपलेलं आहे असं कवित्री आपल्या होळीमध्ये सांगत असतात. राईज ब्रदर्स राईज. द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग स्कायज. ह्या ओळीमध्ये कवित्रीने पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. तर द विंड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. या ओळीमध्ये कवित्रीने सिमिली या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. Come, let us gather our nest from the shore and set our catamarans free. या ओळींमध्ये कवित्री आपल्याला सांगतात की मच्छीमारांनो तुम्ही एकत्रच व्हा. शोर शोर या शब्दाचा अर्थ आहे किनारा. समुद्र किनारे तुम्ही गोळा व्हा आणि जे काही नेट नेट म्हणजे त्यांचे जाळे जे काही त्यांनी ठेवलेले आहेत ते त्यांनी तयार करायचे आहेत ते रिकामे करायचे आहेत आणि त्या फ्री करायचे आहेत आणि त्या जाळ्याचा उपयोग आपण समुद्रात आतमध्ये जाऊन त्यांचे मासेमारीचं काम करण्यासाठी त्याचा उपयोग करा असे कवित्री आपल्याला म्हणतात. टू कॅप्चर द लीपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. या ओळींमध्ये कवित्री मच्छीमारांना सांगतात की हे समुद्र आहे या समुद्रामध्ये जी काही संपत्ती आहे ती सगळी तुमचीच आहे आणि त्या म्हणतात की तुम्ही ह्या समुद्राचे राजे आहात. किंग्स ऑफ द सी म्हणजेच तुम्ही या समुद्राचे राजे आहेत आणि जी काही संपत्ती आहे ती तुमच्यासाठीच आहे
आणि ती संपत्ती तुम्ही जमा करावी. आता इथं समुद्रात संपत्ती काय आहे ते आपण पाहू. मच्छीमारांची संपत्ती समुद्रामध्ये जी आहे ते म्हणजेच मासे आहेत आणि ती संपत्ती त्यांनी समुद्रात आतमध्ये खोलवर जाऊन ती गोळा करून आणून त्याचा फायदा त्यांनी घ्यावा आणि त्यासाठी ते म्हणतात की कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, म्हणजे ती संपत्ती तुम्ही घ्या कारण का तुम्हीच या समुद्राचे राजे आहात. किंग्स ऑफ द सी इज फिशरमॅन ओव्हर हिअर. नो लॉंगर डिले, लेट अस हेस्टन अवे in the track of the seagull's call. या शब्दाचा अर्थ आहे घाई करणे. सीगल्स कॉल म्हणजे समुद्र पक्ष्याचा आवाज. या ओळींमध्ये कवित्री आपल्याला सांगतात की मच्छीमारांना तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवू नका. जे काही समुद्रातील संपत्ती आहे ते तुम्ही घेऊन या आणि तुमचं लक्ष समुद्र पक्ष्याच्या आवाजाकडे राहू द्या. इथं आपल्याला समुद्र पक्षी दिसत आहे, ह्याच्या आवाजाकडे तुमचं लक्ष राहू द्याचं म्हणतात. द सी इज अ मदर, द क्लाउड इज अ ब्रदर, द वेव्स आर अ कॉम्रेड्स ऑल. या ओळींमध्ये कवयित्री आपल्याला सांगतात की मच्छीमारांनो, हे समुद्र ती तुमची आईसारखी आहे. हे जे ढग समुद्रावरती जमा होतात ते तुमचे भावासारखे आहेत आणि जे समुद्रावरती जे लाटा येत आहेत हे सगळे लाटा तुमच्या मित्रांसारखे आहेत. हे सगळीजणं तुम्हाला समुद्रामध्ये बोलवत आहेत जेणेकरून तुम्ही त्यात असलेल्या संपत्तीचा तुमच्यासाठी उपयोग करून घेऊ शकता, असे ते सांगतात. What thought we toss at the fall of the sun where the hands of the sea gods drives. या ओळींमध्ये कवयित्री सांगतात की फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्य मावळेपर्यंत तुम्ही तुमचे काम करा कारण का हे समुद्रातलं जे देव आहेत ते तुमच्यासाठीच आहे आणि समुद्रातली जी संपत्ती आहे ती सगळी तुमच्याकरिताच आहे. He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. कवयित्री आपल्या इथलं सांगतात की समुद्र त्यांच्यामध्ये वादळ धरून ठेवतात. ज्या पद्धतीने समुद्र त्यांच्यामध्ये वादळ धरून ठेवतात त्याच पद्धतीने त्यांच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी खूप प्रेम आहे, तुमच्यासाठी पूर्ण जागा आहे, तुमच्यासाठी आयुष्य आहे, तुमचं आयुष्य त्यांच्यापाशीच आहे. त्यामुळे तुम्ही समुद्रात बिनधास्तपणे जा आणि तुमचं कार्य तुम्ही करत राहावा, असे इथं कवयित्री मच्छीमारांना संबोधित आहेत. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्स. आता कवयित्रीने समुद्राच्या बाहेरचा निसर्ग आपल्याला दाखवतात. ते समुद्रकिनारी असणारे जे कोकोनट आहे म्हणजे जे नारळाचे झाड आहे ते किती सुंदर आणि मधुर आहे हे आपल्याला सांगतात आणि ते देखील आपल्यासाठीच ठेवलेलं आहे निसर्गाने हे सांगतात ते. त्यानंतर ते म्हणतात की आमराई पण किती सुंदर आणि सुरेख आहे, मनमोहक आहे. अँड स्वीट आर द sands at the full of the moon with the sounds of the voice we love. इथं देखील कवयित्री आपल्याला समुद्राच्या बाहेरचं निसर्गाचं वातावरण आणि निसर्ग कशा पद्धतीने मनमोहक करून आपल्याला टाकतो हे त्यांनी दर्शवलं. कवयित्री म्हणतात ज्यावेळेस आकाशामध्ये पूर्ण चंद्र आलेला असतो त्यावेळेस निसर्ग किती मनमोहक होऊन जातो आणि पुढं ते सांगतात जी वाळू आहे जी पायाला आपल्याला लागते ते पण आपल्याला आनंददायी वाटत आहे. या ओळींमध्ये कवयित्रीने पूर्ण निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम ग्ली. कवयित्री म्हणतात की निसर्ग जरी बाहेरचा सुंदर असला तरी देखील कवयित्री आपल्याला सांगतात की समुद्रावरती लाटा ज्या निर्माण होतात आणि त्या लाटा डान्ससारख्या म्हणजे नृत्य केल्यासारख्या भासतात. नृत्य करताना जे लाटा निर्माण होऊन जे फेस निर्माण होतो, फेस मीन्स फोम, फोम या शब्दाचा अर्थ आहे फेस.
हे जे पाहताना आपल्याला आनंद वाटतो तो काय मनमोहकच आहे असे कवयित्री आपल्याला सांगत असतात. ग्ली या शब्दाचा अर्थ आहे आनंद. Row brothers, row to the edge of the verge where the low sky meets with the sea. इथं कवयित्री आपल्याला सांगतात की मच्छीमारांनो, माझ्या मच्छीमार बांधवांनो, तुम्ही तुमचं कार्य करायला सुरुवात करा. कवयित्री त्या सांगतात की मच्छीमारांनो, तुम्ही तुमचं कार्य करायला सुरुवात करा. म्हणजेच तुम्ही समुद्रात तुमच्या बोट न्या, तुमचे नाव न्या. रो या शब्दाचा अर्थ आहे वल्हे. तुमचे वल्हे तुम्ही चालवा आणि क्षितिजापर्यंत तुमचे जिथपर्यंत समुद्र दिसतोय तिथपर्यंत तुम्ही समुद्रात खोलपर्यंत जावा असे ते म्हणतात. कारण का हे समुद्र तुमच्यासाठीच आहे आणि त्यातली संपत्ती ही सगळी तुमच्याकरिताच आहे. रो वल्हे म्हणजे घेऊन जाणे. द एज ऑफ द वर्ज हॉरिझॉन क्षितिज. इथे कवयित्री सरोजिनी नायडू यांनी फक्त मच्छी बांधवांनाच नव्हे तर आपल्या देशातील तरुण मुलांना त्या काळातल्या सगळ्यांना संबोधले आहे की तुम्ही उठा, जागे व्हा, सज्ज व्हा आणि तुमचं कार्य करायला तुम्ही पुढे सरका. कारण का आपण पारतंत्र्यात आहोत. आपण कार्य केलं तरच आपला देश स्वतंत्र होईल असं त्यांनी इथं संबोधले आहे. आता आपण या कवितेतले रायमिंग स्कीम्स पाहूया. रायमिंग स्कीम ऑफ द पोयम. ए बी अशी रायमिंग स्कीम या कवितेतली आहे. अशा रीते कवयित्री सरोजिनी नायडू ह्यांनी कोरोमँडल फिशर्स ही कविता आपल्यासमोर प्रस्थापित केलेली आहे. व या कवितेतून आपल्याला असा संदेश मिळतो की आपण जागे होऊन जागृत होऊन कार्य करावे.